लखपती दीदी कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी संभाजी विमानतळावर दाखल। देशभरातल्या 100 लखपती दीदींशी संवाद साधणार। वॉटरप्रूफ मंडप सज्ज। संभाजीनगरच्या चिखलठाणा विमानतळाबाहेर महाविकास आघाडी नेत्यांचे काळे कपडे घालून मोदींविरोधात आंदोलन। दानवेंसह अनेक कार्यकर्ते ताब्यात। जळगावमधील मोदींच्या कार्यक्रमाचं एकनाथ खडसेंना निमंत्रण नाही। कार्यक्रम शासकीय असल्याचं खडसेंचं स्पष्टीकरण। मुंबईतल्या 99% जागांवर महाविकास आघाडीत सहमती। संजय राऊतांचा दावा। उर्वरित महाराष्ट्राबद्दल चर्चा सुरू असल्याची माहिती। नव्या पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। बेसिक पेच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळणार। कमीत कमी 10,000 रुपये पेन्शन निश्चित। ठाणे पालघरला पावसाचा ऑरेंज अलर्ट तर रत्नागिरी सिंधुदुर्गला रेड अलर्ट। नाशिकमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज। पाईपलाईन दुरुस्तीसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। नाशिकच्या भगूर परिसरातील घटना। दुरुस्तीच्या कामानंतर खड्डा न बुजवल्यानं गमावला जीव। नेपाळमध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 30 वर। जळगावात नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द। काही जणांवर अंत्यसंस्कार। टेलिग्राम ॲपचे फाउंडर पावेल जुरोव यांना अटक। प्रायव्हेट जेटमधनं अझरबैजानला जाताना पॅरिस एअरपोर्टवर अटक। शांघाय कोऑपरेशनच्या बैठकीसाठी पाकिस्तानचं पंतप्रधान मोदींना निमंत्रण। मोदी पाकिस्तानला जाण्याची शक्यता नाही। दहशतवादी हल्ल्यांचा परिणाम।